नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी फुलमाळी सर स्पार्क टेक्निकल अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत करतो। तर मी तुमच्यासाठी नवीन जिथं जागा निघतायत भरती संदर्भात माहिती घेऊनच येत असतो। तर आज सुद्धा मी तुमच्यासाठी रेल्वेमध्ये जागा निघणार आहेत, तर त्या संदर्भात माहिती घेऊन आलेलो आहे। 2 दिवसात लगेच याचे फॉर्म चालू होणार आहेत भरायला, तर त्या संदर्भात आपण माहिती घेऊनच आलेलो आहे। तर सर्वांनी एकदा चॅनलला लाईक आणि शेअर करायचं आहे, कारण अजून लगेच तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे मी नवीन भरती संदर्भामध्ये। तर आज बघणार आहोत आपण RRB म्हणजे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, म्हणजे भारत सरकार रेल्वे मंत्रालया अंतर्गत रेल्वे भरती मंडळ म्हणजे RRB मध्ये आता जागा निघणार आहे। तसं नोटिफिकेशन आलेलं आहे, बऱ्याच दिवसापासून 1 महिना झाला नोटिफिकेशन येऊन, आणि अर्ज सादर करण्याचा दिनांक हा म्हणजे 21/10/2025 पासून अर्ज सादर करायला सुरुवात होणार आहे। ते 20/11/2025 पर्यंत ही मुदत असणार आहे, म्हणजे चक्क 1 महिना आहे तुमच्याकडे अर्ज सादर करण्यासाठी। तर बघा याच्यात पदं कोणती असणार आहेत, तर तिकीट पर्यवेक्षक म्हणजे आपण म्हणू त्याला सुपरवायझर, तिकीट सुपरवायझरचं हे एक सुद्धा पद आहे याच्यामध्ये। स्टेशन मास्टर, नंतर मालगाडी व्यवस्थापक, कनिष्ठ लेखा सहाय्यक, सहटंकलेखक, वरिष्ठ लिपिक, सहटंकलेखक, जवळपास हे 5 पदं आहेत। आणि ह्या 5 पदासाठी पात्रता तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण असणं गरजेचं आहे, म्हणजे नॉन टेक्निकल जागा आहेत याच्यात कोणताही टेक्निकलचा काही संबंध नाही आहे। तुमच्याकडे ग्रॅज्युएशन डिग्री असेल तर तुम्ही इथं अप्लाय करू शकता। म्हणजे याला वय जर बघितलं आपण, पात्रता तर बघितली आपण, क्वालिफिकेशन काय लागतं तर ग्रॅज्युएशन, आणि वय जर म्हटलं आपण तर 18 ते 33 वर्ष, 33 वर्षापर्यंत तुम्ही इथं फॉर्म भरू शकता। मग OBC असेल तर वय वाढून मिळतं आहे 3 वर्ष, आणि SC असेल तर 5 वर्ष वाढून मिळतं आहे। तर कमी ओपनसाठी म्हणजे 33 वर्ष, आणि अजून जास्तीत जास्त तुम्हाला कॅटेगरी असेल तर वय वाढून मिळतं। आता टोटल पदे किती आहेत तर 5800 पदे आहेत। किती? 5800 पदे आहेत, आणि याला ग्रॅज्युएशन आहे। त्याच्यामुळं तारीख ही नोट डाऊन करून ठेवा, कारण बरेच विद्यार्थी व्हिडिओ बघतात आणि फॉर्म भरायचंच विसरून जात असतात। त्याच्यामुळं तारीख अजून एक डिक्लेअर करतो मी, याची तारीख 21 ऑक्टोबर 2025, म्हणजे दिवाळीच्या दिवशीपासून तर 20 नोव्हेंबर 2025 पर्यंत याचा तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। टोटल जागा तुम्हाला सांगितले की 5800 जागा आहेत। तर डिटेल कॅटेगरीनुसार जागा ह्या तुम्हाला तिथं आपल्या चॅनलवर मिळून जातील, तिथं लिंकसुद्धा तुम्हाला मिळून जातील टेलिग्राम चॅनलला। नंतर अजून त्याच्याचमध्ये काही अजून पदं आहेत, त्याला क्वालिफिकेशन 12वी पाहिजे। तर त्या संदर्भात आपण जर बघितलं तर त्या पदं कोणती आहेत ते बिलो ग्रॅज्युएशनसाठी सांगतोय मी। तर वाणिज्य तिकीट लिपिक म्हणजे लिपिकची जागा आहे असं म्हणू आपण त्याला, वाणिज्य तिकीट लिपिक, नंतर लेखा लिपिक, नंतर कनिष्ठ लिपिक आणि रेल्वे लिपिक, असे जे 4 पदं आहेत। याला पात्रता आहे 12वी, आणि याला पण वय मर्यादा आहे किती तर 18 ते 33 वर्ष, आणि तेच आपलं आहे की याचा कॅटेगरी असेल तर वय वाढून मिळतं आहे। OBC साठी 3 वर्ष, SC ST साठी 5 वर्ष। आता पदे याच्यात जर बघितलं तर 3050 किती आहे, 3050 पदे आहे याच्यामध्ये पण। आणि याची तारीख जर म्हटली केव्हापासून याच्यासाठी तुम्ही अर्ज दाखल करू शकता, तर 28 ऑक्टोबर 2025 ते 27 नोव्हेंबर 2025, म्हणजे ह्या कालावधीमध्ये तुम्ही अर्ज दाखल करू शकता। आणि याच्यामध्ये सुद्धा 1 महिना तुम्हाला इथं मिळतोय। तर हे टोटल म्हणजे वरचे 5800 आणि हे 3050 म्हणजे 8850
इतकी पदे ही रेल्वेमध्ये नॉन टेक्निकलसाठी इथं भरली जाणार आहेत. तरी आता तुमच्याकडे जर दुसरी टेक्निकलची संधी नसेल तर नॉन टेक्निकलकडे म्हणजे ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांच्यासाठी सांगतो आहे मी. आणि ज्यांचं ग्रॅज्युएशनने झालं तर ते त्यांच्या मित्रांना, नातेवाईकांना किंवा कुणालाही त्यांना वाटलं की यांना आपण पाठवू शकतो तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता. आणि सक्सेस तर तुम्हाला मिळेलच यामध्ये काही नाही होत, परंतु त्याच्यासाठी डेडिकेशन खूप महत्त्वाचं असतं. त्याच्यामुळं जर तुम्ही डेडिकेशननं जर व्यवस्थित केलं म्हणजे अजून याला वेळ मिळतो आहे तुम्हाला, जवळपास 4, 5, 6 महिने मिळतात याच्यासाठी तुम्हाला. तर त्याच्यामुळं जर तुम्ही व्यवस्थित जर हे केलं तर यामध्ये सुद्धा तुमची निवड होऊ शकते. कारण आपले जे महाराष्ट्रातले स्पेशली कॅन्डिडेट आहे तर त्यांचा सेंट्रलकडे जाण्याचा कल हा कमी आहे. त्याच्यामुळं सांगितलं आहे मी तुम्हाला हे की तुम्ही याच्यातसुद्धा निवड मिळू शकतात. कारण आपले क्लासचे बरेच विद्यार्थी सेंट्रलमध्ये बऱ्याच ठिकाणी लागलेले आहे. त्याच्यामुळं सर्व विद्यार्थ्यांनी इथं तुम्ही एक म्हणजे डिपेंड करतं आहे की तुम्ही कशा प्रकारे ह्या भरतीकडे बघता. तर जर याचं प्रिपरेशन वगैरे चांगलं केलं तर याच्यामध्ये तुमची निवड होऊ शकते. तर अजून पण तुमची मित्रमंडळी वगैरे असतील तर त्यांना तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा. अजूनही कारण आपण आता बघा बरेच सेंट्रल गव्हर्मेंट असो, स्टेट गव्हर्मेंट असो, तर याची माहिती तुम्हाला मी देतच असतो. आणि पगारासंदर्भात तर तुम्हाला माहिती आहे ह्या RRBमध्ये किंवा सेंट्रल गव्हर्मेंटमध्ये की याला जर आपण बघितलं पहिले तिकीट पर्यवेक्षक हे तर याचं बेसिकच जर म्हणलं तर जवळपास 35,800 जवळपास याचं बेसिकच आहे. म्हणजे तुमचं 70,000 जवळपास 60-70,000 रुपये पेमेंट हे तुम्हाला तिथं मिळणार आहे. आणि अजून जर 8वं वेतन लागू जर झालं तर 1 लाख प्लसच तुमचं इथं पगार असणार आहे. त्याच्यामुळं तुम्ही तयारी करू शकता जर तुमच्याकडे दुसरी कोणती संधी नसेल तर. आणि संधी असेल तर तुम्ही दुसरीकडे आणि तुम्हाला वाटत असेल की नाही कोणाचा तरी फायदा व्हावा तर व्हिडिओला तुम्ही शेअर करू शकता. कारण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ जाणं गरजेचं आहे. येत्या 2 दिवसात म्हणजे आज आहे 17 तारीख आणि 21 तारखेपासून हे फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे. त्याच्यामुळं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा बेनिफिट घेणं गरजेचं आहे. ट्राय करायला काही हरकत नाही आहे फॉर्म भरून. कारण कसं आहे न केल्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं असतं. त्याच्यामुळं एक संधी म्हणून तुम्ही हे सुद्धा इथं करून बघू शकता. तरी तुम्हाला या संदर्भात अजून काही माहिती लागत असेल तर कमेंट्समध्ये तुम्ही टाका की याच्याबद्दल अजून काय माहिती लागते. आणि अशाच माहितीसाठी तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन भरण्याची लिंक तिथं मिळून जाते आणि डिटेल्स जाहिरातसुद्धा तिथं मिळून जात असते. तरी लाईक आणि शेअर करा. थँक्यू.